आज सकाळी इतकी थंडी होती ना की अजिबात उठायची इच्छा होत नव्हती. कसंबसं उठले, पटकन अंघोळ केली. कायरो टी व्ही बघत होता आणि तिघांनी आम्ही गरम पाणी घेतलं, कारण ना गरम पाणी घेण्याव्यतिरिक्त दुसरा काहीच पर्याय नाही आहे. नॉर्मल पाणी तर पिलंच जात नाही आणि आम्ही माठातलंच पाणी पितो आहे. त्यामुळे आता म्हटलं माठ पण ठेवून द्यावा आणि नॉर्मल टीपमधलं पाणी प्यायला पाहिजे. मी माझं जिरा पाणी घेतलं. आज रव्याचे आप्पे बनवायचे होते कायरोला टिफिनसाठी, पण मी रवा काढला तर त्याच्यामध्ये किडे झाले होते. मग नवीन रवा घेऊन आला कुणाल, त्यानंतर मी आप्पे बनवले. ॲक्च्युली दिवाळीसाठी जो रवा मागवला होता तो वापरला गेला आणि जुना रवा तसाच राहिला होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आळ्या झाल्या माझ्या लक्षातच नाही. कायरोनी ब्रश करून घेतलं. त्याला आंघोळ नाही घातली कारण खूप थंडी आहे आणि काही एवढं आंघोळ करून स्कूलला पाठवणं काही इम्पॉर्टंट नाही आहे. तो स्कूलने आल्यानंतर मी त्याला आंघोळ घालत असते थंडीच्या दिवसांमध्ये, किंवा मग एक दिवस आड आंघोळ घालते. त्याला रेडी केलं स्कूलसाठी. स्कूलमध्ये गेला तो. मला आज बाकीची फायनल पॅकिंग करायची होती. 70-80% पॅकिंग तर झाली आहे ट्रिपची, पण थोडीफार ज्या काही वस्तू असतात ज्या आपण ऐनवेळेसच ठेवायच्या असतात किंवा मग आदल्या दिवशी ठेवायच्या असतात ते फक्त बाकी आहे. बाकी सगळं पॅकिंग झालं आहे. फायनली आता फक्त एक्साइटमेंट आहे ती म्हणजे ट्रिपला जाण्याची, जर्नीची. कायरोची म्हणजे फर्स्टच ही लाँग ट्रिप असणार आहे, त्यामुळे तो खूप जास्त एक्सायटेड आहे. आमच्यापेक्षा तोच खूप एक्सायटेड आहे. आणि तुम्हाला पण छान छान व्हिडिओज बघायला भेटतील, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.